तिकडे अर्जुन असताना सुद्धा अर्जुनाच्या मनामध्ये विचार आला आणि काय म्हणतोय, देवा माझ्या भ्रमाचं निरसन होईल असं काहीतरी सांगा, माझ्याकडे भ्रम येईल असं काही सांगू नका. माझ्या भ्रमाचं निरसन होईल असं काहीतरी सांगा, माझ्याकडे भ्रम येईल असं काही सांगू नका. भगवंत म्हणतात, का रे बाबा, सूर्य कधीचा, मनू कधीचा, इक्ष्वाकू कधीचा, आणि तुमची जन्मतारीख तर मला माहिती आहे, माझी जन्मतारीख तुम्हाला माहिती आहे. भ्रम येईल असं काही सांगू नका ना. आणि मग भगवंत म्हणतात, दादा जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, ऐका, जेव्हा जेव्हा भक्त संकटामध्ये असतात आणि जेव्हा जेव्हा दुष्ट मातले जातात ना, तेव्हा तेव्हा मला अनेक वेळा या ठिकाणी अनेक अवतारामध्ये यावं लागलेलं आहे. पण ऐक ना दादा, जेव्हा मी येतोय ना तेव्हा मला कळतंय तूही माझ्या बरोबर असतोस, पण तुला त्याची जाणीव करून द्यावी लागते. तुला त्याची जाणीव करून द्यावी लागते. आणि मग त्याची ओळख करून देताना भगवंत म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तुकोबा म्हणतायत, धर्म रक्षावया अवतार हिसी आपुल्या पालिसी भक्तजन अंबऋषीसाठी जन्म सोशियले दुष्ट निंदिलेले किती एक धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोलसाच करी. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू. भगवंताला अनेक वेळा यावं लागतंय, भगवंत अनेक वेळा कार्य करत असतात, भगवंत अनेक वेळा या ठिकाणी कार्य करण्यासाठी येत असतात. परिइच्छा आहे बरं का माऊली, परिइच्छा आहे. भक्ताने हात मारावं आणि देवाने यावं, भक्ताने हात मारावं आणि देवाने यावं. महाभक्त प्रल्हाद हा कष्टविला म्हणून तया कारणे सिंह झाला. गजेंद्र महासंकटी वाट पाहे तया कारणे श्रीहरी धावत आहे. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. असे कितीतरी उदाहरण आहेत. भगवंताला कशा कशासाठी काय काय निमित्तानं या ठिकाणी यावं लागलेलं आहे, अशी अनेक उदाहरणं आहेत. परिइच्छा, देवाचं येणं, भक्ताने हाक मारावं, देवाने धावून यावं. बरं का माऊली, कार्य करण्याची पद्धती काय आहे? धर्मस्थापना अर्थात धर्माचं कार्य, दुष्टांचा नाश आणि भक्ताचं रक्षण. ऐका हा, संतांचं येणं कसं आहे? स्वइच्छा. संतांचं येणं कसं आहे? स्वइच्छा. येणंही स्वइच्छा आहे. ज्या वेळेला गरज असेल, ज्या वेळेला कार्य करायचं असेल, त्या वेळेला येणं आहे. कसं? लोपले ज्ञान जगी. ज्या ज्ञानाचा लोप पावलेला आहे, जे ज्ञान लोप पावत चाललेलं आहे, ते पुन्हा एकदा समाजामध्ये त्याच पद्धतीने ते मार्गदर्शन करण्यासाठी बरं का, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. ते हित कळवून देण्यासाठी, ते हिताचं कार्य प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये निर्माण करण्यासाठी, ती जाणीव, ते मार्गदर्शन करण्यासाठी अवतार पांडुरंग पण नाम ठेविले ज्ञानी. तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासी आले. ब्रह्म पण तुकासी आले. कशासाठी? जगाच्या कल्याणात संताच्या विभूती देह कष्टविती परोपकार. जेव्हा कार्य करायचं तेव्हा अवतार घ्यायचा, जेव्हा कार्य करायचं त्यावेळेला अवताराला यायचं, जेव्हा कार्य करायचं त्यावेळेला या ठिकाणी ते कार्य मार्गदर्शन करण्यासाठी जन्म घ्यायचा. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे. देवाचं येणं कसं आहे बघा? धर्मस्थापना, धर्माचं कार्य, दुष्टांचा नाश आणि भक्ताचं रक्षण. संतांचं कार्य कशासाठी आहे? फक्त जगाच्या कल्याणा, दुष्टांचा नाश नाही, परिवर्तन. दुष्टांचा नाश नाही, परिवर्तन. ज्यांनी आयुष्यभर त्रास दिला ना, मिळालेली माधुकरी खाऊ दिली नाही ना, ऐकतोय का? ज्या समाजाने आई वडिलांना देहांत प्रायचित्ताची शिक्षा ठोठावली ना, त्याच समाजासाठी, त्याच लोकांसाठी आणि त्याच माणसांसाठी विश्वात्मक देवाकडे माऊली विश्व प्रार्थना करतायत. जे खडांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मरती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुष्टांचा नाश नाही, परिवर्तन. परिवर्तन झालं पाहिजे, त्यांचं जगणं वागणं बदललं पाहिजे बरं का. आणि म्हणून संतांचं येणं कसं आहे? स्वइच्छा. बरं, जाणं संसाराला कंटाळून आत्महत्या करणं बरं का.
आणि कार्य संपुष्टात आल्यानंतर, कार्य झाल्यानंतर ह्या जगाचा निरोप करणं, ह्या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे माऊली, खूप फरक आहे बरं का. परवा मला एकाने तोच प्रश्न केला की माऊली, आज अनेक माणसं, अनेक काही ज्ञानी माणसं, ज्यांना आपण ज्ञानी समजतो अशी माणसं असा असा मार्ग अवलंबतात, असा असा मार्ग अवलंब करतात बरं का. मग त्याच्यामध्ये आणि समजा अनेक त्याने त्या ठिकाणी उदाहरणं दिली, अगदी श्रीराम प्रभूंपासून कार्य संपुष्टात आलं ते सगळं बरं का, माऊलींपासून तर आपल्या तुकाराम महाराजांपासून, जगद्गुरु तुकोबांपासून तर नाथ महाराजांपर्यंत असे सगळंच बरं का. कार्य ज्याचं संपलं ना, ज्या कारणास्तव आलोय ते कार्य झालं, थांबणे नाही, सदेह वैकुंठ गमन आहे. ज्या कार्यास्तव आलोय ते कार्य झालं, संजीवन समाधी आहे, संजीवन समाधी आहे. ज्या कार्यानिमित्त आलोय ते कार्य झालं, थांबणे नाही. संतांचं येणं जे आहे तेही त्यांच्या इच्छेप्रमाणे आणि जाणं जे आहे तेही त्यांच्या इच्छेप्रमाणे बरं का माऊली. आता अनेक ज्ञानी माणसं या ठिकाणी, अनेक चांगले चांगले ज्ञाते ज्यांना आपण समजतो, ती माणसं ज्या वेळेला गल्यात गोंधळ्या आल्या, काहीतरी घडलं, काहीतरी घडलं, काहीतरी प्रसंग आले, उपद्व्याप करून ठेवले आणि ते उपद्व्याप भोगायचे आले की मग देह संपवितात. समाधी पण नाही बरं का, वैकुंठ गमन तर लांबच गेलं. त्याला देह संपविणेच म्हणणे, देह ठेवणं वेगळं आणि देह संपवणं वेगळं बरं का. या रीती जो पांडवा देह ठेवी म्हटलेला आहे का, झाकली या घटीचा दिवा. काय सांगितलंय तिथे, या रीती जो पांडवा देह ठेवी, देह ठेवता आला पाहिजे, देह ठेवता आला पाहिजे. आणि ते ज्याला जमलं ना, ते त्याच्यामध्ये जो यशस्वी झाला ना बरं का, त्याचा आताचाही प्रवास उत्तम आहे आणि मरणोत्तरचा प्रवासही त्याचा उत्तम आहे, चांगल्या प्रकारे आहे बरं का. तसा देह ठेवता आला पाहिजे, ठेवता आला पाहिजे. आणि ठेवण्याच्या आधी आमचं कर्तव्य आहे, आमचं काम आहे, आम्ही काय केलं पाहिजे, या ठिकाणी चांगल्या प्रकारे वागलं पाहिजे, जगलं पाहिजे. आता देवाचं झालं परिइच्छा, संत झाले स्वइच्छा. माणसाचं येणं कसं आहे बरं, कधीतरी आपण निवांत बसा आणि आपल्या मनाला विचारा, आम्ही कशासाठी आलोय, आम्ही कशासाठी आलोय. माणसाच्या कानाचा आकार कुठल्या चिन्हासारखा आहे, प्रश्नचिन्हासारखा आहे ना, प्रश्नचिन्ह आहे ना. माणसाच्या कानाचा आकार कसा आहे, प्रश्नचिन्ह. पहिलाच प्रश्न प्रत्येकाला जन्माला आल्याबरोबर पडलेला आहे, मी कोण आहे, कोहम. केव्हा केव्हा नाही बोलत बरं का तो, आपण काय बोलतो, रडता रडता तो लहान मूल केव्हा केव्हा बोलतो, नाही, कोहम. त्याची भाषा ती असते, कोहम, मी कोण आहे. चारही वेद जे आहेत ना माऊली, त्याचं उत्तर देत आहेत. अहम ब्रह्मास्मी, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद काय म्हणतायत, अहम ब्रह्मास्मी. एक म्हणताय तत्वमसी, तत्वमसी, प्रज्ञानाम ब्रह्मः, अयम आत्मन ब्रह्मः. आणि ज्याला ती प्रचिती आली ना, ज्याने त्याचा अभ्यास केला ना, त्याच्या अंतःकरणामध्ये एक विचार असतो, सर्व खल्विदम ब्रह्मा, सर्व खल्विदम ब्रह्मा. आम्ही फक्त तोंडाने बोलतो, आचरणात किती सांगू शकत नाही. ज्या दिवशी आचरणात येईल ना बाबा, त्या दिवशी आमच्याकडून परमार्थ घडेल, भक्ती घडेल. ज्ञानापेक्षा कर्माला, वागण्याला, जगण्याला खूप महत्व आहे. ज्ञान असावं, स्वतःपुरतं ज्ञान असावं, स्वतःच्या जगण्या वागण्यापुरतं ज्ञान असावं. त्याच्याबरोबर कर्माची सांगड जर असेल, त्याच्याबरोबर जर कर्माची सांगड असेल, तर तुम्ही जिथे बसलात तिथे सुखी आहात. तुम्ही जिथे बसलात, ज्या ठिकाणी आहात, त्या ठिकाणी जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, गवतुक तूप आहे संचिताचे. ज्या ठिकाणी भगवंताने तुम्हाला ठेवलंय ना, त्या ठिकाणी तुम्ही जसे आहात तसे तुमच्यासाठी योग्य आहात. जर ती प्रचिती आम्हाला असेल तर, तो प्रत्यय आम्हाला असेल तर बरं का. आता आम्ही नेहमी एक म्हण म्हणत असतो, खरा तो एकची धर्म,
जगाला प्रेम अर्पावे, जगाला प्रेम अर्पावे. ते जगात सगळीच माणसं आहेत ना, जगामध्ये सगळीच माणसं आहेत ना. प्राण्या पक्ष्यांसाठी लांब गेलं, वृक्षवल्लीसाठी लांब गेलं, आम्ही माणूस माणसाला तरी प्रेम अर्पण करतो का बरं? कार्य करत असताना माणूस माणसाला तरी प्रेम अर्पण करतो? किती द्वेष भरला, किती मत्सर भरला, किती तिरस्कार भरलाय माणसाच्या अंतःकरणामध्ये, किती तिरस्कार भरलाय. ज्या ठिकाणी आम्ही देव पाहायला पाहिजे त्या ठिकाणी आम्ही देव पाहत नाही, देव पाहत नाही. एक मूर्तिकार अतिशय सुंदर मूर्त्या बनवतोय, देवाच्या अतिशय सुंदर मूर्त्या बनवतोय, एवढ्या सुंदर की त्याने एकदा त्या मूर्ती बनवल्या की लोक आकर्षित होत आहेत, लोक पाहत बसतायत, लोक पाहत बसतायत. आणि नुसतं पाहत बसत नाही की मूर्ती बनवता बनवता त्याच्या हातात ती मूर्ती आहे तर दर्शन घ्यायला सुरुवात करतात, पाया पडायला सुरुवात करतात. देवाची मूर्ती जर असेल तर तिचं दर्शन घेतलं पाहिजे, ही आमची श्रद्धा, ही आमची निष्ठा आहे, आमचा विश्वास आहे, आमचा भाव आहे आणि पाहिजेच. पण मग ज्या वेळेला तो मूर्तिकार मूर्त्या घडवत असताना जेव्हा त्या मूर्त्या आकर्षित झाल्या, हुबेहूब अगदी पाहिजे तशा त्याप्रमाणे झाल्यानंतर ती लोक तिथेच दर्शन घेत असतात. त्या दर्शन घेणाऱ्या लोकांकडे पाहून तो मूर्तिकार त्या देवाला विचारतोय, मूर्तिरूपी देवाला, काय देवा काय विशेष वाटतंय म्हणे, मला काय विशेष वाटतंय म्हणे. काय देवा, तूही मूर्तिकार आहेस आणि मीही मूर्तिकार आहे. देवा, तूही मूर्तिकार आहेस, मीही मूर्तिकार आहे. देवा, तुझ्यात आणि माझ्यात खूप फरक आहे. तुझ्यासारखा मूर्तिकार अख्ख्या जगात होऊच शकत नाही. तो मूर्तिकार एकच ना. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, बरं का. तो मूर्तिकार एकच, फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. एकच का, अगणित माणसं आहेत, एकासारखी दुसरी नाहीत. एकदा साचा घेतला परत वापरत नाही, एकदा साचा घेतला माऊली परत वापरत नाही. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगवेगळी आहे, प्रत्येकाचं राहणं जगणं वागणं प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, बरं का. काय म्हणतोय तो मूर्तिकार, देवा तूही मूर्तिकार आहेस, मीही मूर्तिकार आहे, तू तर माझ्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ मूर्तिकार आहेस. पण मला आश्चर्य एकच वाटतंय की देवा, तू बनवलेल्या मूर्त्या एकमेकाशी भांडतात आणि भांडून झालं की मी बनवलेल्या मूर्त्यांच्या येऊन पाया पडतात. हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य वाटतंय देवा, मला सगळ्यात मोठं आश्चर्य वाटतंय. पटतंय ना मनाला. ज्या दिवशी देवाने बनवलेल्या मूर्तीची पूजा आमच्याकडून घडेल ना, ज्या दिवशी देवाने बनवलेल्या मूर्तीचा द्वेष मत्सर तिरस्कार आमच्याकडून घडणार नाही आणि त्याला प्रेम अर्पण करता येईल, त्या दिवशी मंदिरातला देव सुद्धा आमच्यावर कृपा करेल, हे तेवढंच सत्य आहे. त्या दिवशी तीर्थक्षेत्री असलेला देव सुद्धा आमच्यावर कृपा करेल, हे तेवढंच सत्य आहे. आमच्याकडून नेमकं होतंय काय माहितीये का, जगाला प्रेम अर्पण करावं असं आम्ही मनापासून बोलतोय, पण माणूस माणसाला प्रेम अर्पण करत नाही. माणूस माणसाला प्रेमाने पाहत नाही, माणूस माणसाकडे प्रेमाने वागत नाही, प्रेमाने जगत नाही माणसाशी. संतांना वाटतंय प्रत्येक माणसाने देव व्हावं. काय व्हावं? प्रवचन कशासाठी आहे? माणसाचं रूपांतर राक्षसात व्हायला काही करावं लागत नाही माऊली. तुमच्या मुलाने व्यसनाधीन व्हावं, तुमच्या मुलाला एखादा नाद लागावा, तुमच्या मुलाला एखादा व्यसन लागावं, त्याने आयुष्यामध्ये बर्बाद व्हावं, घराची राख रांगोळी करावी म्हणून काही करावं लागलंय तुम्हाला? करावं लागलंय का काही? पण व्यसनाधीन झालेला मुलगा निर्व्यसनी व्हावा, नाद लागलेला त्या नादापासून मुक्त व्हावा, नको त्या प्रकारे जगणारा वागणारा सरळ वागावा, सरळ जगावा, म्हणून आम्हाला बरंच काय काय करावं लागतंय, बरंच काय काय करावं लागतंय. माणसाचं राक्षसामध्ये रूपांतर व्हायला आम्हाला काही करावं लागत नाही. पण माणसाला जर देव म्हणून उभं करायचं असेल, देव म्हणून जर त्या ठिकाणी कर्म आचरणामध्ये उभं करायचं असेल ना दादा, तर त्यासाठी आम्ही प्रवचन श्रवण केलं पाहिजे, आम्ही कीर्तन श्रवण केली पाहिजेत, आम्ही जगद्गुरु तुकोबा वाचले पाहिजेत, आम्ही माऊली ज्ञानोबा वाचलेच पाहिजेत, वाचलेच पाहिजेत आम्ही, बरं का माऊली, वाचलेच पाहिजेत. आणि म्हणून परिवर्तन जर घडवून घ्यायचं आहे तर महत्वाचा विषय असा आहे माऊली, आम्हाला आवड काय आहे, कसली आवड आहे माणसाला.
जो लोभाच्या अधीन आहे ना, तो कुठेही गेला ना तर पहिला तोच विचार करतो, मला काय मिळेल ते सांग, माझा काही होईल का व्यवस्था, कुठेही जाऊ द्या. जो लोभाच्या अधीन आहे ना, तो पहिला विचार तो करणार. बरं का? संसारिक माणसाकडे तो लोभ असतोय किंवा त्याचा विचार तो माणूस करतोय, संसारिक माणूस, याबद्दल आम्हाला विशेष काही वाटत नाही, कारण त्याचं वाचन नाही, त्याला मार्गदर्शन नाही, आणि विशेष म्हणजे त्याला कळत नाही, ते ज्ञान नाही त्याला. बरं का मौली? तो संसारिक माणूस कुठेही गेला तरी त्याचं म्हणणं तेच असते, मला काय मिळेल ते सांग, मला किती मिळतील ते सांग. आणि साहजिकच आहे ना, अन्न वस्त्र आणि निवारा ह्या गरजा जर आम्हाला पूर्ण करायचे तर संसारामध्ये कार्य करत असताना ज्या वेळेला एखादा माणूस एखाद्याकडे काम करायला जातो ना, त्यावेळेला त्यांनी मजुरी ठरवल्याशिवाय जाऊ नये. कारण एवढा माणूस आजचा भोळा नाही की तो काम करेल दिवसभर आणि दिवसभर काम केल्यानंतर मग तो त्याच्या मनाने 2 पैसे त्याला जास्त देईल. ठेवणारी माणसं अनेक भेटल्यात, अख्खा दिवस काम करून घ्यायचा आणि मजुरीसाठी 10 फेऱ्या मारायला लावायच्या. अरे देईन ना, मी कुठं पडून चाललोय. अरे पण दादा, तो जे काम करतोय त्याच्यावर त्याच्या घरातली चूल भेटते रे दादा. बरं का? संसारामध्ये कार्य करत असताना हे ठीक आहे, हे ठीक आहे. नोकरी व्यवसाय करत असताना जो काही पगार पाणी असेल तो आपण हक्काने मागितला पाहिजे, कारण आपण महिनाभर त्या ठिकाणी काम केलंय, कार्य केलंय. बरं का? पण परमार्थ करत असताना आम्हाला अशा काही विभूती पाहायला मिळतात, असे काही एक एक बहादर पाहायला मिळतात. लोभा अधीन होऊ नका, लोभ माणसाला फसवतोय. माया अधीन होऊ नका, तुकोबांचे दृष्टांत देतील, माऊलींचे दृष्टांत देतील, आणि किती माणसाला त्याच्यामध्ये गुंग करून ठेवतील, रममाण करून ठेवतील. समोरच्या माणसाला असं वाटतं की अरे बापरे, काय महाराज जबरदस्त ज्ञान आहे, आणि काय एक एक दृष्टांत, काय एक एक दृष्टांत. कार्यक्रम झाल्यानंतर पाकिट देताना आयोजकाला रडवतोय. काय एवढेच द्यायचे होते तर मला बोलवलं का, पुढच्या वर्षी अजिबात फोन करायचा नाही. याच्याही पलीकडे सांगू का, माया अधीन होऊ नका, मायेच्या जाळ्यात अडकू नका. लोक माणसाला फसवतोय. अरे अब्जाधीश झालेत, अब्जाधीश कितीतरी असे अब्जाधीश झालेत. स्पष्टच बोलू का, सर्वसामान्य लोकांना गंडवून फसवून स्वतः अब्जाधीश झालेत. बरं का? का बोलावं लागतंय माहितीये का मौली? का बोलावं लागतंय माहितीये का? जर आम्ही परमार्थ करतोय आणि आम्हाला जर आमच्या हातातलं सुटत नसेल तर मनातलं सोडलं असेल. मनातलं सोडणं कठीण आहे का हातातलं? मनातलं सोडणं कठीण आहे, हातातलं अतिशय सोपं आहे. हातातलं अतिशय सोपं आहे ना मौली, म्हणून तर 31ला बाटल्या फोडतात. 1 जानेवारी पासून थेंबाला शिवणार नाही बोलतो. फोडलं हातातलं त्याने, मनातलं सोडलं नाही. 1 जानेवारी पासून परत सुरुवात. पिताच 1 जानेवारी उजळते त्याच्या, आणि मग तो विचार करतो 1 जानेवारी निघाली म्हणजे या वर्षाला सुरुवात झाली, आता पुढच्या वर्षी बघू चला काय असेल ते. हातातलं फेकणं सोपं आहे. ज्या वेळेला त्याला कळतंय माझ्या एखाद्या मित्राला तंबाखू खाऊन खाऊन कॅन्सर झाला, त्याला कळल्याबरोबर त्याच ठिकाणी लगेच तो खिशे मोकळे करतोय. आता खिशात वापरायची नाही, चुना पण नाही, तंबाखू पण नाही, पण शेजाऱ्यांकडे जाऊन खातोय त्याचं काय? एखादी वासना, एखादा विचार आमच्या मनामध्ये वाईट आहे हे आम्हाला ज्या वेळेला कळते ना, त्यावेळेला त्या पुड्या फेकून चालणार नाही, बाटल्या फोडून चालणार नाही. ऐका दादा, ज्या वेळेला आमच्या मनातून ती वासना आम्ही फेकून देऊ ना, त्या दिवशी आमच्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. जरी खिशात असली तरी तिथपर्यंत हात जाणार नाही, आणि ते आम्ही व्यसन करणार नाही करणार आम्ही व्यसन. काय म्हणतात संत माहितीये का? कसायाने संत व्हावं, कसायाने सज्जन व्हावं, कसायाने साधू व्हावं, पण साधूने कसाई होऊ नये. बरं का मौली? 4 स्टेप आहेत त्या: बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध. किती इयत्ता शिकायच्या आहेत? फक्त 4 इयत्ता शिकायच्या आहेत. प्रपंचाचे उदंड ज्ञान, परमार्थाविषयी अज्ञान, नेणे सोय समाधान या नाव बद्ध. बद्धाची व्याख्या सांगत असताना किंवा बद्धाची माहिती करून देत असताना काय सांगितलेलं आहे? जयास नाही आत्मज्ञान हे मुख्य बद्धाचे लक्षण.
ज्याला आत्मज्ञान नाही हे बद्धाचं लक्षण आहे. ज्याला प्रपंचाचं उदंड ज्ञान आहे म्हणजे तो संसाराविषयी जर बोलायला लागला तर थांबत नाही, प्रपंचाविषयी बोलायला लागला थांबत नाही, गावाच्या उखाल्या पाखाल्या काढल्या तर त्याला थांबावं लागतंय. बाबा थांब, बस झालं, आता भरपूर झाल्या, एवढी माहिती त्याला. पण त्याला जर परमार्थाविषयी विचारलं ना माऊली तर तो बोलतो त्या काय आपलं काम आहे का, ते काय आपल्याला आहे का त्यातलं काही.